मी लोकांच्या समस्या ऐकतोय, एवढ्या सगळ्या कामामध्ये मी लोकप्रतिनिधी म्हणून त्या थर्मामीटरमध्ये तुमच्या फिट जर बसत असेल तर मला अक्षता टाका, मी उभारणार आहे अक्षता, आणि मला आशीर्वाद द्या. भगिनीच्या कृपेनं इतरही कामं त्यांनी हा मी अल्लाह घेतोच, बहिणीची शपथ घेतो आणि 33 कोटी शपथ घेऊन सांगतो. गेल्या वेळा बाबा निवडणूक राहिले होते, काय विरोधकांनी टीका करायला चालू केलं की तिरंगी लढत करण्यासाठी बाबांनी काय घेतले. आई शपथ सांगतो, बाबांनी एक पैसाही घेतला नाही आणि बाबा ते घेणार नाही. आणि त्यांनी गट टिकवण्यासाठी निवडणूक लढवली होती. ती काय निवडणूक हे करण्यासाठी केली होती, गट टिकवण्यासाठी. आणि म्हणून माझा सुद्धा आता आग्रह होता यावेळेला, तसं काय करताय का बाबा म्हणजे तसं काय मी करणार नाही, मी बोलून गेलेलो आहे. त्यामुळे मला हा शब्द तुम्हाला पाळावा लागेल. त्याची काही तुम्ही किती किंमत मोजायला हरकत नाही, अशा भावना त्यांनी मिळल्या. मी त्यांचा, त्यांच्या कुटुंबियाचा आणि आपल्या या सर्वांचा मी मनपूर्वक आभारी आहे. आणि मला वाटतं या बहिणीच्या या कृपेनं जो माणूस सच्च्या नियत ज्याची स्वच्छ असते तो कधी मी मागं पडत नाही, कारण माझी नियत स्वच्छ आहे. मी कधी विरोधकांचं सुद्धा वाईट कधी चित्र नाही, कोणाच्या वाळ्या पाचोऱ्यावर मी पाय दिलं नाही. येणारा माणूस हा मी आमदार आहे, मी मंत्री आहे किंवा मी एक लोकप्रतिनिधी आहे म्हणून आलेला आहे, म्हणून त्याला कधी विनमुख होऊन मी पाठवलं नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.